नमस्कार मंडळी. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. शुक्रवारी म्हणजे 27 डिसेंबरला घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. उर्मिला कानेटकर कोठारे ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून ती प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची सून आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांची पत्नी आहे. दुनियादारी, शुभमंगल, सावधान, ती सध्या काय करते या चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. तसंच काही दिवसांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहावरील मालिकेतही ती झळकली होती. मुंबईत घडलेल्या घटनेबद्दल अशी माहिती मिळते की उर्मिला कोठारे ही शूटिंग संपवून घरी परतत होती. त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळते. तिच्या या कारने 2 मजुरांना उडवलं. त्यापैकी एका मजुराचा मृत्यू झालाय आणि दुसरा मजूर गंभीर जखमी आहेत. या अपघातामध्ये अभिनेत्री उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर हे देखील जखमी झाल्याचे समजतंय. टाइम्स नावने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्स वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचलाय, पण तिच्या गाडीचं मात्र नुकसान झालंय. IANS यांनी एक्सवर या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात दिसतंय की कारच्या समोरील भागाचा एकदम चेंदामेंदा झालाय. मंडळी, कारच्या या व्हिडिओची लिंक या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तेथून तुम्ही बघू शकता.